सर्वांचं स्वागत आहे। आज आपण तलाठी भरती 2026 सराव प्रश्नपत्रिका 24 जी पाहत आहोत। यामध्ये MPSCने घेतलेल्या 2024चे GS पेपर ग्रुप बी मधील हे जनरल नॉलेजचे प्रश्न आहेत, जे MPSC 2024 मध्ये प्रीला विचारले गेलेले आहेत कंबाईन ग्रुप बी साठी। त्यामधील आपण जे प्रश्न पाहत आहोत एकूण 25। भरपूर जे विद्यार्थी आहेत ज्यांना काहीच माहिती नाहीत आणि MPSC परीक्षा घेणार आहे, त्यामुळे त्यांच्या मनात जो गोंधळ उडालेला आहे, त्यांनी सारखे ज्या कमेंट केलेल्या आहेत की टॉपचे प्रश्न द्या, टॉपचे प्रश्न द्या। तर परीक्षेला कसे प्रश्न विचारले जातात असेही प्रश्न द्या, अशा ज्या कमेंट येत होत्या त्यांच्यासाठी तुम्हाला सर्वांसाठी आता ह्या रोज आपण PYQ क्वेश्चन घेणार आहोत, ते फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात समाविष्ट केले आहेत? बघा, जसे MPSC पेपर घेते, त्या पेपरमध्ये जसे जनरल नॉलेजचे प्रश्न येतात, म्हणजे हेच ते प्रश्न आहेत, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे। आणि मी जे अगोदर जे प्रश्न दिलेले आहेत ते प्रश्न आणि हे प्रश्न मॅच होतात का तेही एक वेळेस बघा। उत्तर जर येत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे। उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक सी। काय म्हटलं आहे? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार कोणत्या भागात समाविष्ट आहे? तर भाग नंबर 3 मध्ये। कुठे? भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आलेले आहेत। आणि मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी कोणता? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 42वी घटना दुरुस्तीमध्ये। कोणत्या? 42वी घटना दुरुस्तीमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत समाजवादी हा शब्द समाविष्ट केलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला प्रिलिम्ससाठी मेन्ससाठी कोणत्याही टॉपिकची, जसं का आपल्याकडे 3 प्रकारच्या पिढे भेटतात, एक 5000 प्रश्नांची PYQ जी समोर तुम्हाला स्लाइड दिसत आहेत त्यावर जी माहिती दिलेली आहे त्या सब्जेक्टची, म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, राज्यशास्त्र, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, यावर आपण एक स्वतंत्र 5000 प्रश्नांची PDF बनवलेली आहेत आणि ती फक्त 99 रुपयाला आहेत, 99 रुपीजला। फक्त WhatsApp संपर्क करायचा आहे 7057697808 यावरती 5000 प्रश्नांची PDF भेटणार आहेत प्रिलिम्ससाठी। प्रश्न तुम्हाला 100 असतील, परीक्षेला फ्रीच्या आणि 100 गुण असणार आहेत आणि वेळ फक्त 60 मिनिटाचा आहे, म्हणजे एका तासाचा तुम्हाला 100 प्रश्न सोडवण्यासाठी वेळ आहे, त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे। 3 प्रकारच्या PDF आहेत, एक 5000 प्रश्नांची PDF, एक 10 इयर PYQची PDF आहेत आणि दुसरी जी ऑल बुक्समध्ये रेफर केली जाते शॉर्ट नोट्स म्हणून, ती नोट्स आहेत। ऑल सब्जेक्ट तुम्हाला वेगवेगळे भेटणार आहेत आणि या तिन्ही सब्जेक्टमध्ये प्री आणि मेन्स PYQ कंप्लीट असणार आहेत। त्यासाठी WhatsApp संपर्क नक्की करायचा आहे आणि WhatsAppवरती तुम्हाला संपूर्ण माहिती या PDF बद्दल दिली जाईल। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महात्मा ज्योतिराव फुले यांनी महाराष्ट्रातील सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती। पुढचा प्रश्न, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या ठिकाणादरम्यान धावली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मुंबई ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली रेल्वे या ठिकाणापासून धावली होती, मुंबई ते ठाणे या दरम्यान धावली होती। पुढचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। बघा, तुम्ही म्हणतात ना टॉपचे प्रश्न द्या, टॉपचे प्रश्न द्या, आपल्या व्हिडिओमध्येही असेच प्रश्न घेतलेले आहेत आणि लक्षात घ्या, हे प्रश्न टॉपलाही विचारले जातात, सरळ सेवेलाही विचारले जातात, अ, ब, क, ड 4ही पदांसाठी हे प्रश्न विचारले जातात। आता मला सांगा,
टॉपचे काही विद्यार्थी म्हणतात की सरळ सेवेकडून MPSCकडे परीक्षा गेली. मग आता MPSCकडे जर परीक्षा गेली तर असं होतं का हो? महाराष्ट्रातील उंच धबधबा उंच शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? आता MPSCला आला तर ए उत्तर होईल आणि सरळ सेवेकडे गेला तर D उत्तर होईल का? असं नसतं ना. प्रश्न एकच असतो, उत्तरही एकच असतं. अभ्यास तुम्हाला करायचा आहे. परिपूर्ण ज्याचा अभ्यास ना तो कोणत्याही तुकडीमध्ये टाका. अ, ब, क, ड कोणताही पदाचा पेपर देऊ द्या, त्याच्यासाठी कोणतीही परेशानी भासत नाही. त्याच्यामुळं सरळ सेवेनं परीक्षा घेतली काय आणि MPSCने परीक्षा घेतली काय यामध्ये काही फरक होत नाही. फक्त अभ्यासात ठपका लागतो. याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. ऑप्शन आहे तुमच्या सर्वांसाठी. प्रश्न काय होता? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ए. हरिश्चंद्रगड, B. कळसुबाई, C. साल्हेर, D. महाबळेश्वर. या योग्य प्रश्नांपैकी योग्य उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, बघूयात तुम्ही किती लोक या व्हिडिओला कमेंट करतात, या प्रश्नाचं उत्तर कमेंट करतात. पाहूयात तुमचा किती स्कोर योग्य आहे. तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात, कोणता अभ्यास कितीपर्यंत करत आहात हेही तुम्हाला या कमेंटच्या माध्यमातून कळून जाईल. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होत असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील काळी माती कोणत्या पिकासाठी विशेष उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. कापूस या पिकासाठी महाराष्ट्रातील काळी माती कापूस या विशेष पिकासाठी उपयुक्त आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. 1935 साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न आहे, भारतातील चलन जारी करण्याचे प्रमुख अधिकार कोणाकडे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे भारतातील चलन जारी करण्याचे प्रमुख अधिकार आहेत. पुढचा प्रश्न आहे, हरित क्रांतीचा भारतात सर्वाधिक संबंध कोणत्या पिकाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A. गहू या पिकाशी आहेत. पुढचा प्रश्न, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याची जबाबदारी सध्या कोणत्या संस्थेकडे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय या संस्थेकडे भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करण्याची जबाबदारी आहेत. कोणाकडे? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय या संस्थेकडे आहेत. पुढचा प्रश्न, जीवनसत्व Cच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. स्कर्वी हा जीवनसत्व Cच्या कमतरतेमुळे रोग होत असतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, रोज सकाळी 9 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो. काल हा व्हिडिओ काही तांत्रिक अडचणींमुळे आला नाही, पण आजपासून रोज रेग्युलर जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत आपले व्हिडिओ येत राहणार आहेत. प्लीज करून आपले व्हिडिओ रोजच्या रोज बघत चला, म्हणजे तुमच्याही अभ्यासात भर पडेल. एक नजर तुमच्या यशाकडे. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणता धातू असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. लोह हा रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये धातू असतो. पुढचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू वापरतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. कार्बन डायऑक्साईड हा वायू प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पतीमध्ये वापरला जात असतो. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश कोणत्या भागात केलेला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. भाग 4 मध्ये भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश भाग 4 मध्ये केलेला आहे. कोणत्या? भाग 4 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोण करतं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. निर्वाचक मंडळ हे भारताच्या राष्ट्रपतींची निवड करत असतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेची कमाल सदस्य संख्या किती असू शकते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B. 288 इतकी महाराष्ट्र विधानसभेची कमाल सदस्य संख्या असू शकते.
पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील आणीबाणीच्या तरतुदी कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भाग 18 मध्ये. कशामध्ये? भारतीय संविधानातील आणीबाणीच्या तरतुदी भाग 18 मध्ये. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. भाग 18 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने दिला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 73वी घटनादुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. मित्रांनो, तुम्हाला सांगते, हा जो प्रश्न आहे हा MPSC, सरळ सेवा, TCS सगळ्या कंपन्यांनी घेतलेला आहे आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक परीक्षामध्ये विचारला जाणारा असा हा प्रश्न आहे. आतापर्यंत मी भरपूर वेळेस पाहिलेला प्रश्न आहे. आतापर्यंत कित्येक वेळा हा प्रश्न PYQला विचारले गेलेला आहे. त्यामुळे हे प्रश्न आहे ना, मुखपाठच असले पाहिजेत, तुमच्या मुखपाठ असले पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यासाठी सांगत असते मित्रांनो, आपल्याकडे 3 क्वालिटीच्या 3 प्रकारच्या PDF आहेत, त्या तुम्ही 100% घ्या आणि अभ्यास करा. तुम्हाला सांगते, ज्या 3 PDF तुम्ही माझ्याकडून घेणार आहात त्या 3 PDF पैकी 50% सिलेबस हा तुमचा कव्हर होणार आहे. त्यासाठी WhatsApp नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधून PDF मिळवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष. प्रश्न रिपीट झाला आहे. पुढचा प्रश्न, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1942 साली. भारत छोडो आंदोलन 1942 साली यावर्षी सुरू झाले होते. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन झालेल्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी स्थापन झालेले संविधान सभेचे अध्यक्ष होते. मित्रांनो, हे होते MPSCने 2024 मध्ये ग्रुप बी ची जो GS पेपर 1 घेतला होता त्यामधील हे 25 प्रश्न आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. या 10 वर्षाची PYQ इयर्सची PDF जर पाहिजे असेल तर WhatsAppवरती संपर्क करायचा आहे. MCQ टाईप विचारले जाणारे आणि विचारले जाऊ शकतात असे 5000 प्रश्नांची PDF आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि ऑल सब्जेक्ट जे प्री आणि मेनसाठी कामं येऊ शकतात अशा प्रश्नांची शॉर्ट नोट्स पण आहेत आपल्याकडे, जे संपूर्ण सब्जेक्टचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला बुक्स जे तुम्ही रेफर्स करतात आणि त्यानुसार जो कंटाळा येतो सोपा उपायासाठी शॉर्ट नोट्स आहे आपल्याकडं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. येथेच थांबूयात. धन्यवाद.